लोक येत आहेत कनेक्ट झालं 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 बोल. लोक आलेत का विचारा? नाही तुम्ही आवाज येते का लोक साफ? हे त्याचं विचारायला लागेल. आवाज येत आहेत का? आवाज येत आहे का म्हटलं? आवाज येत आहे का तुम्हाला? म्हणतात नाही आलंय आलाय आलाय गेलं कोणी एक आला. अच्छा आवाज येत आहे. सुरू करायला काही हरकत नाही. आलं 2 आले 4 आले. हो येत आहे म्हणतात. येत आहे आवाज येत आहे. सर्वप्रथम मी आपण सर्वांना जय उल्गुलान करतो, जय आदिवासी करतो. विषयाला सुरुवात करायला चालेल? आज आपण या ठिकाणी उल्गुलान एक साहित्य चळवळ फेसबुक पेज, मी आणि माझी अभिव्यक्ती प्रयोग 91 या अनुषंगाने आज मी या ठिकाणी आपल्या समोर एक व्याख्याता म्हणून आपले विचार व्यक्त करण्यासाठी आलो आहे. आजचा विषय आहे उल्गुलान अन्वयार्थ आणि आदिवासी समाजाची भविष्यकालीन भूमिका. आजचा विषय आहे उल्गुलान अन्वयार्थ आणि आदिवासी समाजाची भविष्यकालीन भूमिका. आजपर्यंत या पेजवर अनेक विषय आपल्यासमोर मांडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्याच प्रकारे आजचा हा विषय आहे. परंतु हा विषय आजपर्यंत आलेल्या विषयापेक्षा मला वाटतं वेगळा असा विषय आहे. कारण या विषयाची बांधणी चळवळीच्या बरोबर चळवळीतील मिलिटन्सीचा भाग घेऊन आलेला विषय आहे. त्यामुळे याची बांधणी तत्वज्ञानाच्या पातळीवर आपल्याला करावं लागेल. सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, शैक्षणिक हे जे विचाराचे प्रवाह आहेत त्या प्रवाहामध्ये ही जी भूमिका आहे ती भूमिका किती सार्थक आहे हे ठरवण्याच्या दृष्टीने आपल्याला या विषयावर विचार मंथन करावं लागणार आहे. तर मित्रांनो, उल्गुलान अन्वयार्थ आणि आदिवासी समाजाची भविष्यकालीन भूमिका या विषयाच्या अनुषंगाने 2 भाग या विषयाचे पडतात. एक उल्गुलानाचा अन्वयार्थ अर्थ आणि उल्गुलानाच्या दृष्टिकोनातून समाज आणि भविष्यकालामध्ये कोणती भूमिका घ्यायची अशा पद्धतीने या विषयाला आपल्याला समजून घ्यायचे आहे. खरं म्हणजे आपण तत्वज्ञानाच्या पातळीवर ज्या पद्धतीने चिंतन व्हायला पाहिजे त्या पद्धतीने चिंतन होत नसल्यामुळे आपण समाजाच्या पुनर्बांधणीला पूर्णतः उभे करू शकत नाही असे सिद्ध होताना दिसते आहे. तर मी पहिल्यांदा उल्गुलानाचा अन्वयार्थ म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणार आहे. अनेकांना असं वाटतं की उल्गुलान ही चळवळ आहे आणि ती चळवळ आपल्या महापुरुषांच्या विचारधारेतून उभी राहिलेली चळवळ आहे आणि अशा पद्धतीनेच त्याची मांडणी देखील केल्या जाते आहे. मग उल्गुलान म्हणजे नेमकं काय? चळवळी तर वेगवेगळ्या आहेत. चळवळीचे वेगवेगळे विषय आहे, वेगवेगळे आशय आणि त्या पद्धतीने त्या चळवळी काम देखील करत आहे. परंतु उल्गुलान म्हणजे नेमकं काय? उल्गुलान म्हणजे आंदोलन का? उल्गुलान म्हणजे चळवळ का?
तर या पद्धतीनं उलगुलान नेमकं आहे तरी काय हे समजून घेणं खरं म्हणजे फार महत्वाचं आहे. तर मी उलगुलान या शब्दाचा किंवा शब्दाची जी व्याख्या केलेली आहे, शोषण, दमन आणि अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध चारही बाजूने एकाच वेळी उठलेला क्रांतिकारी, एकाच वेळेस उठलेले क्रांतिकारी बंड म्हणजे खरं म्हणजे उलगुलान आहे. यामध्ये मी बंड हा शब्द वापरलेला आहे कारण चळवळीच्या दोन पार्श्वभूमीवर विभागण्या होतात. एक विभागणी चळवळ म्हणून आणि दुसरी विभागणी चळवळीची स्तर काय, चळवळीचा स्तर काय, लेवल काय, त्या पातळीवरती चळवळीच्या विभागण्या होत गेलेल्या आहेत. तर उलगुलानाची चळवळ आणि आता आपण जे काही चळवळ करतो यामध्ये काय डिफरन्सेस आहे, काय फरक आहे. तर सिद्धांताच्या पातळीवर जर आपण विचार केला तर उलगुलान हे परिवर्तनकारी चळवळ आहे आणि आज आपण काही ज्या चळवळी करतोय त्या चळवळी म्हणजे प्रतिक्रियावादी चळवळी आहे. आता परिवर्तन म्हणजे काय आणि प्रतिक्रिया काय हे आपल्याला समजून घेणं पहिले गरजेचं आहे. तर परिवर्तन म्हणजे जी व्यवस्था आहे, प्रचलित व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेमध्ये माणसाचं शोषण होते, दमन होते, अन्याय होते, अत्याचार होते, ती व्यवस्था मुळातून उघडून फेकणे आणि त्या ठिकाणी नवीन शोषण विरहित समाज व्यवस्था निर्माण करणे याला परिवर्तन असं म्हणतात, याला क्रांती असं म्हणतात. परंतु प्रतिक्रिया चळवळ म्हणजे प्रतिक्रियावादी चळवळ म्हणजे ती ही व्यवस्था उघडून फेकण्याचा आग्रह करत नाही. तर मग काय करते प्रतिक्रियावादी चळवळ? तर प्रतिक्रियावादी चळवळ या व्यवस्थेमध्ये राहूनच त्या व्यवस्थेकडे आपले काही हक्क असतील, मागण्या असतील, त्या मागण्याचा प्रयत्न करते, मात्र ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने कुठलाही प्रयत्न करत नाही. हे दोन फरक उलगुलान आणि आपली आजची चळवळ यामध्ये साधारणतः दिसते आहे. म्हणून चळवळीच्या दोन पार्श्वभूमी आपण खऱ्या अर्थाने तपासून पाहिल्या पाहिजे. सामाजिक जो विकास आहे तो विकासाचा स्तर जर आपल्याला खऱ्या अर्थाने मोजायचा असेल किंवा समजून घ्यायचा असेल तर तो स्तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या किती बलवान आहात यापेक्षा बौद्धिक दृष्ट्या तुम्ही किती श्रेष्ठ आहे याच्यावर अवलंबून असते. तुम्ही किती आपले आर्थिक प्रश्न आहे हे सुटले म्हणजे आपण पारतंत्र्याच्या बाहेर आलो अशी संकल्पना साधारणतः आपण करत आलेलो. परंतु हे मिळणं म्हणजे आपण पारतंत्र्याच्या बाहेर येणं असं होत नाही. म्हणून मी दोन चळवळीचे अंग तुम्हाला सांगितले. ते आहे एक चळवळ म्हणजे परिवर्तनवादी आणि प्रतिक्रियावादी. तर आज ही आपली जी चळवळ आज काही चालू आहे ती प्रतिक्रियावादी आहे. परिवर्तनाचा विचार जरी करत असलो तरी आपण बदल घडवून आणण्याच्या अपेक्षेने आपली चळवळ राबवताना दिसत नाही. तिथे आपल्या उणीवा आपल्याला खऱ्या अर्थाने दिसते. म्हणून आपण चळवळीचा विचार करत असताना आपण जाऊन असा विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, तो विचार असा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या चळवळी आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या चळवळी. तर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जेवढ्या काही चळवळी होत्या त्या सर्वच्या सर्व त्या व्यवस्थेविरोधात उठलेले बंड होते. जी व्यवस्था आपल्या लोकांना शोषित ठेवत होती, लुटत होती, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत होती, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात नवीन व्यवस्था निर्माण करण्याचे बंड त्या काळामध्ये होत होते. परंतु स्वातंत्र्यानंतर बंडाची संकल्पना सुधारणवादामध्ये बदलत गेली. सुधारणवाद म्हणजे ही जी सत्ता आहे ती सत्ता आपल्या लोकांच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आपल्या लोकांच्या विरोधात बंड करण्यापेक्षा आपण आपल्या ज्या काही मागण्या आहेत किंवा आपल्या ज्या काही समस्या आहेत किंवा आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते आपण त्यांच्याकडे मागण्याच्या स्वरूपात मागणी करून मिळवून घ्यावं अशा पद्धतीचा आजच्या चळवळीचा भाग बनले. ते आजच्या पद्धतीने खरं म्हणजे पुढे जाताना दिसते आहे.
आणि त्याच्यामुळे आपण आपल्या समाजाला जो न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय आपण देताना दिसत नाही. आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत. स्वतंत्र झालो असलो तरी आपण जे जीवन जगत आहोत ते पारतंत्र्यापेक्षा भयान जीवन जगत आहोत अशी अवस्था आपल्या देशामध्ये आपल्याला आज पाहायला मिळते. स्वतंत्र देशामध्ये ज्या पद्धतीनं लोकांकडून लोकांसाठी चालवलेल्या राज्याची संकल्पना राबवल्या जायला पाहिजे होती ती संकल्पना सत्ताधाऱ्याकडून खऱ्या अर्थाने राबवल्या जात नाहीये. आणि त्यामुळे त्यांना कायद्याने आणि संविधानाने जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा त्यांना स्वयंरित्या स्वतंत्रपणे उभं राहण्यासाठी जी मदत व्हायला पाहिजे त्या पद्धतीची मदत होताना दिसत नाहीये. आणि म्हणून आपले अनेक प्रश्न सुटण्यापेक्षा ते प्रश्न जटिल होताना दिसत आहे, कठीण होताना दिसत आहे. आणि पुढे खरं म्हणजे हे बदलत जायला पाहिजे होतं, परंतु वेगाने पुन्हा ही परिस्थिती निर्माण होत आहे की जी परिस्थिती आपण गुलामीमध्ये अनुभवत होतो तीच नव्या गुलामीमध्ये ही परिस्थिती आपण अनुभवताना खऱ्या अर्थाने पाहतो. मग ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण आपल्या चळवळी कोणीकडे घेऊन गेल्या पाहिजे. चळवळ ही व्यक्तीच्या दृष्टिकोनावर आधारित नसते, तर चळवळी ती तत्वज्ञानाच्या ताकदीवर खऱ्या अर्थाने उभ्या होत असते. आपण कोणतं तत्वज्ञान स्वीकारतो आहोत. आपण लोकशाही देशामध्ये राहतो तर आपल्याकडे ज्या काही दृष्टिकोन आले ते खरं म्हणजे ज्या दृष्टिकोनामध्ये आपण आज वावरत आहोत त्यामध्ये असं दिसून येतं की आपण परिवर्तनापेक्षा आदर्शवादाकडे जास्त वळताना दिसतो. आणि म्हणून त्यामुळे जी प्रश्न आपल्यासाठी आहेत ती प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी निर्माण होताना दिसतात. आपण स्वातंत्र्याची संकल्पना काय करतो आहोत. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आहे तर स्वातंत्र्य म्हणजे भयमुक्त जीवन जगण्याची संधी असं मला वाटते. स्वातंत्र्य म्हणजे एक सत्ता हिसकावून दुसऱ्यांच्या हातामध्ये ती सत्ता देणं याला स्वातंत्र्य म्हटल्या जात नाही. तर स्वातंत्र्यामध्ये त्या देशातल्या नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्याची संधी प्राप्त झालेली आहे. तर आपल्याला आजच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये ह्या गोष्टी उपभोगायला मिळतात का याचा सुद्धा विचार आपल्याला करणे फार गरजेचे आहे. समाजाची जी काही प्रश्न आज तीव्र होत आहे ती प्रश्न मांडताना आपण कोणत्या भूमिका घेतो आहोत त्यावरही फार अवलंबून असतं खरं म्हणजे. तर आपल्याकडे एका सिद्धांताचा आधार असेल तर मग आपण केलेल्या मागण्यांना खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. पण आपण जर सैद्धांतिक आधाराला धरून जर आपल्या मागण्या करत नसू तर मग मात्र त्या मागण्या सोडण्यासाठी आपल्याला कठीण परिश्रम घ्यावे लागतात आणि कठीणही होत जातं लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला उलगुलान पहिल्यांदा समजून घेणं गरज आहे. तर उलगुलनाची संकल्पना जी आहे तो साधारणतः बिरसा मुंडाच्या चळवळीपासून आपल्याला त्याला स्वीकारायला लागलो आपण. उलगुलान हा जो नारा आहे हा जो संदेश आहे तर हा बिरसा मुंडाच्या चळवळीने आपल्याला दिलेला आहे. खरं म्हणजे बिरसा मुंडाच्या पूर्वी अनेक चळवळी या देशामध्ये झालेल्या आहेत. बिरसा मुंडाच्या काळात देखील अनेक चळवळी झालेल्या आहेत. म्हणजे कोलची चळवळ असेल, संतालांची चळवळ असेल का मुंडांची चळवळ असेल, ह्या साऱ्या चळवळी झालेल्या आहेत. पण या चळवळीचा बेस काय होता तर हा चळवळीचा बेस असा होता की जी सत्ता आपल्यावर राज्य करत आहे आणि ती राज्य करणारी सत्ता आपलं शोषण करत आहे आणि आपले जे अधिकार आहे ते अधिकार गोठवून आपल्यावर राज्य करू पाहत आहे, आपल्यावर गुलामी लादू पाहत आहे, त्याविरुद्ध खरं म्हणजे हे उठाव होते. त्याविरुद्ध त्यावेळेस अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या गोष्टीसाठी किंवा शिक्षण या गोष्टीसाठी आंदोलन होत नव्हते. तर ती जी सत्ता आहे त्या सत्तेने आपल्यावरती गुलामी लादून आपले अधिकारच गोठवले होते. ते गोठवलेल्या अधिकारांना आपल्याला मिळवून घेण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने ते आंदोलन होते. परंतु स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं की आपल्याला आता सर्व अधिकार मिळालेले आहेत. नागरिक म्हणून या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सर्व अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला त्या सत्तेच्या विरोधामध्ये
उठाव करण्याची काही गरज नाही, मागणी केली पाहिजे, मागणीचं स्वरूप असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला त्या मागण्या करून घेता आल्या पाहिजे. परंतु स्वातंत्र्याची संकल्पना ही केवळ एखाद्या ब्रिटिश शाहीला उलटवून टाकून आपण आपल्या हाती घेतल्याने संपूर्ण होत नाही. तर स्वातंत्र्याची संकल्पना कुठे पूर्ण होते? स्वातंत्र्यानंतर आपण या देशामध्ये जे संविधान स्वीकारलेलं आहे आणि त्या संविधानांमध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकांना काही अधिकार दिलेले आहेत. त्याच्या विशेष अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहे आणि नव्याने आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर त्या स्वतंत्र मागणी करण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला प्राप्त झालेलं आहे, लक्षात ठेवा. मग या सगळ्या स्वातंत्र्याचा आपल्याला काय फायदा होत आहे? या स्वातंत्र्याचा आपण फायदा घेऊ शकलो का? आणि घेऊ शकलो नसेल तर त्याची कारण काय आहेत? याची चिकित्सा होणं सुद्धा काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. स्वातंत्र्याला आज 72 वर्ष पूर्ण झाले आणि या 72 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये या देशातला उपेक्षित समाज, सर्वहारा समाज, आदिवासी समाज, शोषित समाज, पीडित समाज किती स्वातंत्र्याच्या मूल्यांनी जीवन जगत आहे याची तपासणी होणं सुद्धा खरं म्हणजे गरजेचं आहे. तर आपण आपल्या लक्षात आलं की आपल्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य जरी असलं तरी ते स्वातंत्र्य या देशातल्या मूठभर लोकांनी आपला कब्जामध्ये घेतलेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यांच्यासाठी कायदेचे आणि संविधानिक अधिकार आहे त्या लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम ही सारी मूठभर लोक करताना दिसते. आपल्याला संविधानामध्ये एक तरतूद माहित असेल, आर्टिकल 13(2). आर्टिकल 13(2) काय म्हणतं की ज्या समूहांना संविधानाने मूलभूत आणि विशेष अधिकार दिलेले आहे त्या अधिकारांना बाधा पोहोचेल असं वर्तन ना सरकारला करता येत आणि ना हस्तक्षेप कुठल्याही कोर्टाला करता येत, हे आपलं संविधान म्हणतं. आणि विशेष म्हणजे हे कलम तुमच्या स्वातंत्र्याशी बांधणी करणारा कलम आहे. तुमचे पूर्ण मूलभूत अधिकार हे सुरक्षित ठेवण्याचं काम त्या कलमामुळे होत आहे. परंतु आज काय चित्र पाहतोय आपण? 6 जुलैच्या आपण फार मागे जाण्यापेक्षा 6 जुलैचा जो निर्णय आहे की या देशामध्ये खऱ्या आदिवासींचे हक्क आणि अधिकार खोट्या आदिवासींनी हिरावून घेतलेले आहे आणि त्यामुळे त्या खोट्या आदिवासींना हिरावून घेतलेल्या ज्या जागा आहेत त्या जागेवरून बडतर्फ करा किंवा बाहेर करा आणि नव्याने खरे आदिवासी आहे त्या आदिवासींना त्यामध्ये समाविष्ट करून घ्या असं निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर इथल्या राज्य सत्तेचा काय व्यवहार आला आपल्यासोबत? त्यांनी तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बासनात गुंडून ठेवण्याचं काम केलं, परंतु संविधानिक अधिकाराला चॅलेंज सुद्धा केलं. आपल्याला माहित असेल की जेव्हा हा निर्णय आला आणि या निर्णयाचा परिणाम त्या लोकांवर होत आहे, जेव्हा सिद्ध झालं तेव्हा त्या लोकांनी सरकारकडे मागणी करण्यासाठी मोर्चा काढला, मागणी केली सरकारला. तेव्हा त्यावेळेस एक सरकार होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या सरकारचे मुख्यमंत्री त्याला आपण फडणवीस म्हणतो, हे फडणवीस काय म्हणाले, जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे तुमच्यावर जर विपरीत परिणाम होत असेल तर तुम्हाला विशिष्ट बेंचकडे जाण्यासाठी हे सरकार मदत करेल आणि त्यासाठी लागणारा पैसा देखील सरकार तुम्हाला पुरवेल. याचा अर्थ काय निघतो? म्हणजे या सरकारला सुप्रीम कोर्टाचा आदेश मान्य नाही किंवा संविधानाने जे आपल्याला अधिकार दिले आहेत त्या अधिकाराला हे सरकार मान्य करू इच्छित नाही. म्हणजे सरळ सरळ या सरकारने संविधानालाही चॅलेंज केलं आणि आपले जे अधिकार आहेत त्या अधिकाराला सुद्धा चॅलेंज करताना दिसलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय केली त्यांनी, गडचिरोली जो विभाग आहे आपला, ज्या विभागामध्ये मेजॉरिटीने आदिवासी आहे, पेसा कायदा तिथे लागू आहे, पेशा एरिया आहे आणि त्यामुळे तिथे 100% नोकर भरती किंवा कोणत्याही गोष्टी 100% ह्या आदिवासींसाठी खऱ्या अर्थाने कायद्याने सुरक्षित ठेवलेल्या आहे.
तरी देखील तिथे जाऊन त्यांनी सभा घेऊन हे सांगितलं की आम्ही आदिवासींचे 50% आरक्षण कमी करू आणि त्या ठिकाणी 50% जागा ह्या इतरांसाठी खुल्या करू, अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करून त्यांनी सुप्रीम कोर्टाला आणि आपल्या संविधानिक अधिकाराला खरं म्हणजे चॅलेंज केलं. त्या विरोधामध्ये ज्या काही भूमिका आपण घ्यायला पाहिजे होत्या त्या भूमिका आपण घेऊ शकलो नाही. आपण 6 जुलैचा निकाल सांगत बसलो, त्याच्या अगोदर आलेले ऑर्डिनन्स सांगत बसलो, ज्याच्यामुळे बोगस आदिवासींना प्रोटेक्शन मिळालं ते सगळे GR सांगत बसलो. परंतु हे सारेच्या सारे GR आमच्या संविधानिक अधिकाराचं हनन करणारे असल्यामुळे आणि ते GR ज्या शासनाने काढले ते शासन संविधान विरोधी आहे आणि म्हणून या शासनाला सत्तेमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशा पद्धतीची चळवळ उभी करण्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने कमी पडलो. आणि त्यामुळे त्या शासन यंत्रणेला किंवा सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना असं वाटलं की हे आमच्या विरोधात खऱ्या अर्थाने उभे राहू शकत नाही आणि आपले अधिकार मिळवून घेऊ शकत नाही. आजही आपण गेल्या 17ला निघालेल्या या निकालाला आपण आजही म्हणतो आहोत की आपल्याला 6 जुलैचा निकाल सरकारने राबवला पाहिजे, त्याच्यासाठी आपण कोर्टात जात आहोत आणि सरकारने त्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं पाहिजे असं आपण करत आहोत. परंतु आता ते सरकारने नाकारलेलं आहे. कोर्ट जे आहे त्यांनी निकाल देऊन मोकळा झालेला आहे, पण कोर्ट ज्या सरकारने या कायद्याचं हनन केलं आहे त्या सरकारवर गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्याचं धाडस मात्र करत नाही. तर ते म्हणतात की आपली मतं नोंदवा किंवा आपलं मत या निर्णयावर काय, अशा पद्धतीची भूमिका घेऊन सरकारला मदतच करताना दिसते. परंतु सरकारने घेतलेली भूमिका जी आहे त्या भूमिकेला कुठेतरी कायदेशीर भूमिका नाही असं समजून सांगताना खऱ्या अर्थाने कोर्ट दिसत नाही. लिबरलायझेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक सामंजस्याची भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशा पद्धतीचा विचार खरं म्हणजे या ठिकाणी केला जात आहे. परंतु आपल्याला माहित आहे इथली व्यवस्था ही सामंजस्याच्या भूमिकेवर न्याय देणारी व्यवस्था नाही. इथली व्यवस्था तुमचा सन्मान नाकारणारी व्यवस्था आहे, तुमचे अधिकार नाकारणारी व्यवस्था आहे. संविधानाने तुम्हाला दिलेले जे अधिकार आहे त्या अधिकाराच्या विरोधात जाऊन तुम्हाला नाकारणारी व्यवस्था आहे. अशा व्यवस्थेकडून तुम्ही खऱ्या अर्थाने तडजोडीने आपले प्रश्न सोडू शकता का? तर मला असं वाटतं की तुम्ही तडजोडीने प्रश्न सोडू शकत नाही. तर मग काय करायला पाहिजे? जर आम्हाला आमच्या चळवळी खऱ्या अर्थाने लोकांच्या न्याय भूमीकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला या व्यवस्थेच्या विरोधात न्यायिक व्यवस्था निर्माण करणारी खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आपण उभं होणारी चळवळ निर्माण केली पाहिजे आणि आव्हानात्मक चळवळ उभी केली पाहिजे. केवळ म्हणजे सत्तेशी बोलून आपली प्रश्न सोडणारी चळवळ नाही तर सत्तेला आव्हान देणारी चळवळ खऱ्या अर्थाने उभी केली पाहिजे. तशी चळवळ जोपर्यंत उभी होणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण आपल्या लोकांना न्याय देऊ शकणार नाही. मग चळवळ उभी करायची तर काय करायचं नेमकं? चळवळ उभी करायची, आंदोलन उभं करायचं, ह्या गोष्टी सगळ्या करायच्या तर काय करायचं? तर केवळ आपण सरकारच्या समोर असं उभं राहून नारेबाजी केल्याने तुम्हाला न्याय मिळवून घेता येणार नाही. तर पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला जे संविधानाने कायद्याने अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या चौकटीमध्ये नव्या समाज व्यवस्थेला निर्माण करणारे नवीन कायदे, नवीन मागण्या, तुमच्या मागण्यांचे स्वरूप हे खऱ्या अर्थाने त्यांच्या समोर चॅलेंज मधून उभं राहिलं पाहिजे. आपण असा विचार करूया, संविधानाने जे काही अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ अधिकाराचा विचार करताना आपण 5वी आणि 6वी सूचीचा नेहमी उल्लेख करताना दिसतो. 5व्या आणि 6व्या सूचीमध्ये काय आहे तर 5व्या आणि 6व्या सूचीमध्ये आदिवासींचं स्वायत्त गव्हर्नर, आदिवासींची स्वायत्त सत्ता, आदिवासींची स्वायत्त व्यवस्था, आदिवासींचं स्वायत्त सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने 5व्या आणि 6व्या सूचीमध्ये आपल्याला अधिकार दिलेले आहे.
परंतु 5व्या आणि 6व्या सूचीला चॅलेंज होत आहे. चॅलेंज कोणतं केल्या गेलं आहे? आपल्याला माहित असेल की 5व्या आणि 6व्या सूचीला लक्षात घेऊन पेसा नावाचा कायदा आणला आणि त्या पेसा कायद्यामध्ये असा अंतर्भाव केला की जिथे आदिवासींची जनसंख्या मोठी आहे ते क्षेत्र पेसा कायद्यात टाकायचे आणि त्यांना त्यांच्यावरती जे बजेटचा खर्च आहे तो बजेटचा खर्च वापरून त्यांचं उत्थान करायचं. खरं म्हणजे पेसा कायद्यामुळे होणारं उत्थान आजपर्यंत किती झालं हे जर तपासून पाहतो म्हटलं तर पेसा कायद्याची संकल्पना त्यांनी मोडीत काढून ज्या अवस्थेत आपण आहोत त्याच अवस्थेत खऱ्या अर्थाने दिसत आहोत. लक्षात ठेवा, कुठलाही बदल झालेला नाही. मग त्याच्यामध्ये आपली मागणी काय असायला पाहिजे की जी क्षेत्र आदिवासींसाठी प्रातिनिधिक क्षेत्र, लक्षात ठेवा, जी क्षेत्र आदिवासींसाठी प्रातिनिधिक क्षेत्र, प्रतिनिधीचे क्षेत्र म्हणून निवडण्यात आलेली आहे आणि तिथून आपण स्वतंत्र राजकीय इलेक्शन लढतो आहोत की राजकीय आपण निवडणुका तिथे लढतो आहोत, ते सारेच्या सारे क्षेत्र खरं म्हणजे 5व्या आणि 6व्या सूचीप्रमाणे हे आमच्या प्रतिनिधीच्या अंतर्गत काम करणारे क्षेत्र असायला पाहिजे. परंतु प्रतिनिधी आपले आहेत पण आपण त्या क्षेत्रामध्ये आपल्या लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही. कारण काय, त्याच्यावरती शासन नियंत्रण करते आहे, आदिवासींचं नियंत्रण त्याच्यावर राहिलेलं नाही किंवा राहत नाही. म्हणून आपल्याला अशी मागणी करता आली पाहिजे की जे क्षेत्र आदिवासींचे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये सर्वच्या सर्व अधिकार हे आदिवासींच्या समितीकडे असले पाहिजे, आदिवासीच्या अधिकार समितीला ती देण्यात आले पाहिजे. तर हे मागणी करून ते क्षेत्र तुमच्या हातात येणार नाही. तर यासाठी कायद्याची तरतूद करण्यात आली पाहिजे की जेवढे क्षेत्र आहे, जे सारी क्षेत्र आहे ते क्षेत्र सारेच्या सारे क्षेत्र आदिवासीचे क्षेत्र हे आदिवासी समितीच्या अंदर काम करेल अशा पद्धतीचा कायदा खऱ्या अर्थाने अंमलात आला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, संधीची समानता हे जे संविधानाचं प्रिन्सिपल आहे, संधीची समानता, खरं म्हणजे रिझर्वेशनचं सुद्धा तेच प्रिन्सिपल आहे. संधीची समानता म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या बरोबरीचं स्थान तुम्हाला मिळवून देणं हे संविधानाने स्वीकार केलेलं आहे. मग आपण विचार करूया, त्यांच्या बरोबरीचं स्थान 72 वर्षाच्या काळात आपण मिळवू शकलो का? तर त्याचं उत्तर तुमच्याकडे नकारात्मक आहे, होकारात्मक नाही. मग विचार करा की तुमचे संविधानिक अधिकार, जे अधिकार 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधानाने तुमच्यासाठी रिझर्व केलेले आहे, ते अधिकार 72 वर्षात अजूनही मिळवू शकलो नाही. मग आजची काय परिस्थिती आहे? हे अधिकार तर अजून मिळवू शकलो नाही, त्यांचे लाभ घेऊ शकलो नाही. कोणत्याच क्षेत्रात, सामाजिक घ्या, आर्थिक घ्या, राजनैतिक घ्या, शैक्षणिक घ्या, सांस्कृतिक घ्या किंवा धार्मिक घ्या, या सर्व क्षेत्रांना गोलबंद करण्याचं काम ही सारी सरकार करता आली, ही सारी सरकार करताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये आपण काय विचार करतो आहोत की आपण या व्यवस्थेची हात मिळवणी करून आपण आपल्या समाजाला न्याय देणार आहोत का? किंवा राज्य सत्तेची हात मिळवणी करून आपण आपल्या समाजाला न्याय मिळवून देणार आहोत का? अजूनही शैक्षणिक स्तर जो आहे ज्या पद्धतीनं उंचवायला पाहिजे होता त्या पद्धतीचा शैक्षणिक स्तर आदिवासी समाजाचा उंचवलेला दिसत नाही. शिक्षण देणं म्हणजे काय देणं? शिक्षण देणं म्हणजे शाळा कॉलेजच्या डिग्र्या वाटणं नव्हे. लक्षात ठेवा, शाळा कॉलेजच्या डिग्र्या वाटल्याने माणूस त्याच्या परिस्थितीच्या बाहेर येत नाही. तर शिक्षणाचा अर्थ असा आहे की शिक्षण म्हणजे परिवर्तन. मग शिक्षण हे ज्ञानासाठी असलं पाहिजे, परिवर्तनासाठी असलं पाहिजे, तर माणूस स्वतंत्ररित्या उभा राहील. परंतु त्याचं शिक्षण जर त्याला उभं करण्यामध्ये सामर्थ्य देत नसेल तर त्या शिक्षणाला कुठलाही अर्थ नाही. म्हणून जे काही शिक्षण व्यवस्था आणली जात आहे ती शिक्षण व्यवस्था एकूण या समाजाला गुलामीकडे कशी घेऊन जाता येईल त्या पद्धतीने घेऊन जाण्याचं षडयंत्र खऱ्या अर्थाने हे येणाऱ्या सगळ्या व्यवस्था
निर्माण करत आहे। आता आपण चळवळीच्या अनुषंगाने आशयाने विचार करूया। मग या चळवळी ज्या चालत आहे तर चळवळीचे माध्यम काय आपले? तर आपल्या चळवळीचे माध्यम आहे मोर्चे काढणे, धरणं करणे, निवेदन करणे, मागण्या करणे आणि मागण्या करून सरकारसोबत बोलणं झालं हे जाहीर करणे आणि येत्या काळात पुन्हा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल या पद्धतीनंच आपल्या चळवळी खरं म्हणजे पुढे सुरू आहे। जे काही आपले कायदेशीर अधिकार आहे, जे अधिकार इथल्या राज्य सत्तेने आमच्यापासून हिसकावून घेतलेले आहे ते अधिकार पुनर्प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही इथल्या राज्य सत्तेला आव्हान म्हणून ज्या पद्धतीनं उभं व्हायला पाहिजे, जे उलगडण्याची संकल्पना आहे त्याला मी म्हटलं होतं उलगडण्याची संकल्पना म्हणजे बंडाची संकल्पना आहे। ते म्हणजे त्या व्यवस्थेची हात मिळवून घेऊन करून सुधारणवादाची भूमिका घेणारी ती चळवळ नव्हती, लक्षात ठेवा। तर ती जी सत्ता आपल्या लोकांचं शोषण करते त्या शोषणाच्या विरोधात बंड करून त्यांना खऱ्या अर्थाने अधिकार प्राप्त करून देणारी चळवळ होती। तर ती चळवळ पुनर्स्थापित करणे फार काळाची गरज आहे। नाहीतर आज ज्या सुधारणवादी चळवळी ज्या पद्धतीने काम करत आहे यातून आपण समाजाला काही देणार नाही, भविष्यामध्ये आपला समाज जिवंत ठेवू शकू की नाही अशा शंका साऱ्या निर्माण झालेल्या लक्षात ठेवा। आणि म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं तुम्हाला की जी क्षेत्र आदिवासींची आहे त्या क्षेत्रामध्ये आदिवासींचं राज्य, आदिवासींचं शासन, आदिवासींचं गव्हर्नन्स आलं पाहिजे आणि तशी तरतूद कायद्यामध्ये खऱ्या अर्थाने इथल्या सरकारने केली पाहिजे। ही एक आजच्या व्यवस्थेमधली खऱ्या अर्थाने मागणी आहे। संधीच्या समानतेमध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे। शिक्षणाच्या प्रश्नामध्ये आर्टिकल 46 तुम्ही वाचलं असेल। आर्टिकल 46 काय म्हणतं की जे SC ST मागासलेले जे समाज आहे तर त्या समाजाच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही त्या सरकारची आहे। पूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्या सरकारची आहे, लक्षात ठेवा। पण सरकार पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आता घेताना दिसत नाही। उलट सरकार असा विचार करायला लागलेला आहे तुम्हाला जे काही शासनाकडून मदत होणारं शिक्षण मिळत आहे ते शिक्षण बंद करणे आणि ते शिक्षण व्यापाराकडे टर्न करणे अशी भूमिका तुमचं शासन घेताना दिसतं। म्हणजे भविष्यामध्ये संविधानाचं 46वं कलम मोडीत काढण्याचं षडयंत्र या देशातलं शासन घेताना दिसत आहे, लक्षात ठेवा। षडयंत्र रचताना दिसत आहे, लक्षात ठेवा। आणि तरी देखील आपण जडवादी म्हणजे आहोत त्या स्थितीमधल्याच चळवळी राबवत आहोत। त्याच्यामुळे आपल्याला हे अधिकार खऱ्या अर्थाने मिळवून घेता येईल का? नाही। शासन कशासाठी असतं? शासन यासाठी असतं की त्या देशातील जनतेचे मूलभूत अधिकार कायदेशीररित्या त्यांना प्राप्त करून देऊन त्या जनतेला त्यांना स्वयंरित्या जीवन जगण्यासाठी अधिकार प्राप्त करून द्यायचे आणि त्यांच्या अधिकारावर त्यांना त्यांच्या स्वतंत्ररित्या क्षमतेवर उभं करायचं, यासाठी खऱ्या अर्थाने शासन असतं। जे शासन नागरिकांच्या विरोधात कायदे करत असेल किंवा जे शासन नागरिकांचे श्रम करणारे हात छाटून टाकण्याचे षडयंत्र रचत असेल ते शासन नागरिक विरोधी शासन आहे, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे। आपल्या विरोधात भूमिका घेणारं सरकार त्यांच्याकडे मागण्या करून, त्यांच्याकडे मिन्नता करून, त्यांच्याकडे हातपाय जोडून आपण जर काही मिळवून घेतो म्हणू शकलो तर आपण काहीच साध्य करू शकणार नाही, लक्षात ठेवा। तर तो माझा अधिकार आहे आणि शासनाने तो मला दिला पाहिजे आणि ते शासन देत असेल तर त्या शासनाला सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका ठामपणे घेऊन शासनाच्या समोर उभं राहिल्याशिवाय आपल्याला शासन आपले अधिकार आपल्या हातात आणून देऊ शकणार नाही। ही गोष्ट खऱ्या अर्थाने समजून घ्यायची आहे आणि ती समजून घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या चळवळीला तशा सामर्थ्याने तशा पद्धतीने खऱ्या अर्थाने उभं करता आलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या समाजाचा बचाव करू शकतो, लक्षात ठेवा। आणि म्हणून चळवळीमध्ये हे सगळे घटक आहेत किंवा चळवळीमध्ये चळवळीच्या ह्या ज्या काही सैद्धांतिक कसोट्या आहेत
त्या कसोट्या खरं म्हणजे आपण तपासून पाहिल्या पाहिजे की ज्या कसोट्यांवर आपण आपल्या चळवळी घेऊन जात आहोत त्या कसोट्या खऱ्या अर्थाने आपल्या लोकांना न्याय देणाऱ्या कसोट्या आहेत का हे आपण खऱ्या अर्थाने तपासून पाहत गेलो पाहिजे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे, स्वातंत्र्यामध्ये माणूस हा विचार करायला आणि आपले जे संविधानिक अधिकार आहे ते अधिकार स्वातंत्र्य आपल्याला आहे असं मला वाटत नाही. कारण तुम्हाला मला अलीकडे त्या घटना घडत आहे, जी माणसं, जी तत्वव्यक्ते, जी आंदोलक सरकारच्या समोर आपली भूमिका ठेवत आहे, त्या आंदोलकांना शासन विरोधी घोषित करून, देशद्रोही घोषित करून अंदर टाकण्याचा सपाटा शासन यंत्रणेने सुरू केला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर आपल्या प्रश्नासाठी उठाव करायला लागलो तर शासन आपल्यासोबत कोणती भूमिका घेणार आहे हे आपण खऱ्या अर्थाने समजून घेण्याची काळाची गरज आहे. शासन खऱ्या अर्थाने शासनाने ज्या पद्धतीने शपथ घेऊन लोकांचे अधिकार लोकांना बहाल करण्याचे आश्वासन दिलेले आहे त्या पद्धतीने हे शासन खऱ्या अर्थाने इथे आपलं शासन चालवत आहे का? मुळात दुसरी गोष्ट आपल्याला आठवत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांचं भाषण असं आहे की ते म्हणाले की 26 जानेवारी 1950 ला या देशाने संविधान स्वीकारलं, तेव्हापासून या देशामध्ये पुरोहितशाहीचं जे अस्तित्व होतं ते पुरोहितशाहीचं अस्तित्व नष्ट झालं, साम्राज्यशाहीचं अस्तित्व नष्ट झालं आणि इथल्या मंडलिकांचं अस्तित्व नष्ट झालं आणि या ठिकाणी या देशातला माणूस स्वतंत्र झाला असं आपण विचार करायला लागलो. पण जोपर्यंत या देशामध्ये आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होत नाही तोपर्यंत या देशातला कोणताही माणूस हा स्वतंत्र होऊ शकत नाही. हे बाबासाहेबांचं शेवटच्या भाषणातलं स्टेटमेंट. आपण इलेक्शन लढवू शकतो, राजकीय स्वातंत्र्य आहे, सामाजिक भूमिका मांडू शकतो, सामाजिक स्वातंत्र्य आहे, परंतु आर्थिक दृष्ट्या स्वतःला बळकट करण्याचं जे सामर्थ्य या शासनाकडून आपल्याला मिळालं पाहिजे ते स्वातंत्र्य आपल्याला मिळतं. खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य देते ते स्वातंत्र्य. तर आर्थिक स्वातंत्र्याचे लढे आपण किती करू शकलो? शासनाने जे काही ठरवून दिलेलं आहे त्याचा लाभ जर आपल्याला झाला नाही, त्याचा फायदा जर आपल्याला झाला नाही तर आपण शासनाकडे ते मागणी करतो की शासनाने हे जे आम्हाला देतो म्हटलेला आहे किंवा याचा लाभ देतो म्हटलेला आहे तो लाभ आम्हाला मिळाला नाही, एवढीच आपली मागणी. परंतु सामाजिक दृष्ट्या आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त व्हायला पाहिजे. ते स्वातंत्र्य आपल्याकडे आलं का? तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? जी उत्पादनाची साधनं आहेत, जी मुठभर लोकांच्या हातामध्ये गेली आहे आणि त्या उत्पादनाच्या साधनावर त्यांनी आपलं आर्थिक साम्राज्य वाढवलेलं आहे आणि त्या आर्थिक साम्राज्यवादाच्या भरोशावर ती इथली सारी यंत्रणा आपल्या कब्जात ठेवू शकतात. आणि म्हणून आपल्या घटनेच्या प्रिन्सिपल प्रमाणे, प्रेलंबर प्रमाणे, प्रस्तावनेप्रमाणे संधीची समानता जर तुम्हाला प्राप्त करून द्यायची असेल तर जे क्षेत्र आदिवासींचे क्षेत्र आहे त्या आदिवासींच्या क्षेत्रातील सर्व उद्योगाचा अधिकार, उद्योग चालवण्याचा अधिकार, उद्योग राबवण्याचा अधिकार हा संपूर्णरित्या खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाकडे यायला पाहिजे. परंतु त्या क्षेत्रात आदिवासी उद्योग मात्र अंबानीचे, अडानीचे, उद्योग मात्र टाटा आणि बिर्लाचे आणि लेबर मात्र आम्ही. क्षेत्र आमचं, श्रम आमचे, त्या क्षेत्रातली जे काही गोष्ट आहे ती सर्व आमच्या मालकीची, परंतु त्याचा लाभ, त्याचं प्रॉफिट मात्र एक विशिष्ट समुदाय किंवा एक विशिष्ट वर्ग घेतोय आणि आम्ही तिथले लोक आणि आमचं प्रतिनिधित्व असताना सुद्धा त्याचा लाभ आम्हाला घेता येत नाही. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपण ही मागणी केली पाहिजे की जे क्षेत्र आदिवासींचे आहे त्या क्षेत्रातील उद्योग, शिक्षण, व्यापार
ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी ह्या आदिवासींच्या नेतृत्व म्हणजे आदिवासींच्या अंडर होत झाल्या पाहिजे, आदिवासीच्या समितीच्या अंडर झाल्या पाहिजे. तर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या तुमचा समाज तुम्हाला उभं करता येईल. दुसरी गोष्ट, जे आपले शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे जमीन आहे, शेती आहे, परंतु या सर्व व्यवस्थेमध्ये त्यांच्या शेती मोडीत निघालेल्या, ते पुनर्जीवित जर करायचे असेल तर मग शासनाने आमच्यासाठी असं धोरण राबवलं पाहिजे की आमच्या शेतामध्ये आम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे आहेत त्या गोष्टी शासनाने आम्हाला खऱ्या अर्थाने फुकट दिला पाहिजे. सिंचनाची व्यवस्था, पेप्सिसाइडची व्यवस्था, बियाणाची व्यवस्था आणि तिथे सर्व काही करण्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीची मदत संपूर्णरित्या खऱ्या अर्थाने आम्हाला शासनाकडून प्राप्त झालं पाहिजे. कारण आम्ही या काळामध्ये आर्थिक स्वतंत्र नसल्यामुळे आमच्याकडे असणाऱ्या साऱ्याच्या साऱ्या जमिनी आम्ही गमावून बसलेलो आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा शेती उद्योग सुद्धा हा बरोबरीने उभा कसा राहील त्यासाठी सुद्धा शासनाने खऱ्या अर्थाने स्वतंत्र नियोजन करणं काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची अशी आहे, आमच्या मुलांना शिक्षण देऊन रोजगार तर दिला पाहिजे, पण त्याचबरोबर आमची मुलं जर उद्योजकाकडे जाण्याच्या मनस्थितीमध्ये असेल तर त्यांना उद्योग करण्यासाठी सरकारने मोफत अर्थसहाय्य करणं काळाची गरज आहे. तरच आम्ही इतरांच्या बरोबरीचं आर्थिक स्थान प्राप्त करू. ही गोष्ट मी यासाठी बोलतो कारण जे उद्योजक आहेत, आपल्याला जे उद्योजक पाहायला मिळत आहेत तर ते उद्योजक एक विशिष्ट वर्गातले आहेत आणि हे उद्योजक कधीच गरीब नव्हते. तर शासन काय करत आहे त्यांच्यासाठी, तर त्याच्यासाठी शासन असं करत आहे की त्यांना लागणारी जी पुंजी आहे ते पुंजी हा उद्योजक आपल्या पुंजीतून वापरत नाही. तर मग तो काय करतो, राष्ट्रकुट जी पुंजी आहे त्या पुंजीतून कर्ज घेतो, त्याच्यात प्रॉफिट कमवतो आणि प्रॉफिट कमवल्यानंतर त्याला उद्योग जर बंद करायचा असेल तर तो सरकारला सांगतो की आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत, त्याच्यामुळे आम्ही तुमचं कर्ज परतफेड करत नाही. म्हणजे राष्ट्रकुट पुंजीतून जे कर्ज दिलं होतं ते कर्ज सुद्धा परतफेड या देशातला भांडवलदार वर्ग, पुंजीपती वर्ग करताना दिसत नाही आणि अशा लोकांना या देशातलं शासन कर्ज माफ करताना दिसते. खरं म्हणजे शासनाने त्यांच्यासाठी का कर्ज माफ करावा? राष्ट्रकुट पुंजी म्हणजे सारख्यांच्या मालकीची पुंजी आहे का फक्त? राष्ट्रकुट पुंजी म्हणजे कायदेशीर या देशातल्या जनतेच्या मालकीची पुंजी आहे. या देशातल्या जनतेच्या मालकीच्या पुंजीतून ज्या उद्योजकांनी कर्ज घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी कर्ज परतफेड करत नाही म्हणून शासनाने त्यांचं कर्ज माफ केलं, याचा अर्थ असा आहे की शासनाने लोकांशी आर्थिक गद्दारी केलेली लक्षात ठेवा. म्हणजे लोकांच्या पैशाचा दुरुपयोग शासन त्या पद्धतीनं करताना दिसते आहे. आणि म्हणून मी म्हणालो होतो की आपल्याला त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने जर त्यांच्या बरोबरीनं आर्थिक सामर्थ्य जर प्राप्त करून द्यायचं असेल तर शासनाने आदिवासींची स्वतंत्र उद्योजक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्याशिवाय त्याला त्या व्यवस्थेमध्ये संधीची समानता प्राप्त करून घेता येत नाही. ब्युरोक्रेसीचा विचार करा. खरं म्हणजे धोरण जे ठरवते ते शासन ठरवत नाही. आम्हाला इतकं मिसगाईड केलं जातं की धोरण हे शासन ठरवते आणि त्या धोरणाने शासन चालते. खरं म्हणजे शासनाला धोरण सजेस्ट करण्याचं काम इथली नोकरशाही करत असते. मग धोरण ठरवण्याची काम जर नोकरशाही करत असेल, डिक्टेटरशिप करत असेल तर मला एक सांगा, नोकरशाहीमध्ये आपलं प्रतिनिधित्व आहे का? आणि मग नोकरशाहीमध्ये जर तुमचं प्रतिनिधित्व नसेल तर मग तुमच्या समाजाच्या बाजूचे धोरण शासनाकडे प्रपोज केल्या जाईल का? तर तसं कधीच होणार नाही. त्या धोरण ठरवणाऱ्या नोकरशाहीमध्ये
ज्या समाजाचं प्रतिनिधित्व आहे आणि ज्या स्वरूपाचं प्रतिनिधित्व आहे, ज्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व आहे, त्या पद्धतीनंच ते सरकारला धोरण सजेस्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि ते त्यांचं राज्य प्रस्थापित करून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील. मग आपले प्रतिनिधी नाहीत तर मग आपण करायचं काय? तर प्रतिनिधीमध्ये काही इलेक्शन निवडून दिले जात नाही. ब्युरोक्रेसीतले प्रतिनिधी हे जे त्यांची रँक असते, ही रँकचे लोक ब्युरोक्रेसीमध्ये गेले पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणून मी तुम्हाला सांगलं, शिक्षणाचा कायदा 100% शिक्षण हे मोफत स्वरूपात मिळालं पाहिजे आणि ते डिग्रीचं शिक्षण नाही तर आम्हाला माना सन्मानाने उभं राहून जगण्यासाठी सामर्थ्य प्रदान करणारं शिक्षण खऱ्या अर्थाने तर निर्माण झालं पाहिजे. मग असं शिक्षण जर आम्ही आमच्या परिस्थितीमुळे घेऊ शकत नसेल तर मग आमची एक मागणी अशी आहे, आम्हाला मोफत शिक्षण द्या. याचा अर्थ असा की या देशातून जिथे टॅलेंट्स निर्माण होऊ शकतात, ब्युरोक्रेसीचे मेंदू तयार होऊ शकतात, असे जे काही इन्स्टिट्यूट आहे देशभर, त्या इन्स्टिट्यूट मधून आमच्या मुलांना मोफत शिक्षणाची व्यवस्था खरं म्हणजे सरकारने केली पाहिजे. आम्ही ऐकतो आहोत आमच्याकडे काही आदिवासींचे प्रोजेक्ट आहे. त्या आदिवासीच्या प्रोजेक्ट थ्रू MPSCचे आणि अलीकडे ऐकलं मी की UPSCचे क्लास सुद्धा होत आहेत. परंतु आतापर्यंतही MPSC किंवा UPSC मध्ये पाहिजे तेवढं प्रावीण्य निर्माण घेऊन आमची माणसं ब्युरोक्रेसीकडे किंवा नोकरशाहीकडे, ज्याच्याकडे अधिकाराचं पद आहे, अशा अधिकाराच्या पदात बसलेले दिसत नाही. मग कारण काय? तर ही जी व्यवस्था ही तोटक आहे. तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. MPSCचे क्लासेस, आमच्या क्षेत्रातले MPSCचे क्लासेस अमरावतीला भरतात. अमरावतीला कोणती तरी इन्स्टिट्यूट आहे, तिथं त्यांना क्लासेस देतात. त्या मुलांना जेव्हा आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की डेस्क बेंच याच्या पलीकडे दुसरं तिसरं तिथं काही नाही, तिथं कुठलेच क्लास होत नाही आणि शैक्षणिक जे व्यवस्था तिथं असायला पाहिजे कुठलीच व्यवस्था नाही. फक्त हजेरी लावायचं आणि तिथं हे सगळं चालतं असंच फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला जाते. मग मला सांगा, तुम्ही खर्च आम्हाला MPSC करून देण्यासाठी आहे, तुम्ही खर्च आम्हाला UPSC करण्यासाठी लावताय, तुम्ही खर्च IPS कडे जाण्यासाठी आमच्यावर खर्च करताय, पण तिथं मात्र ती व्यवस्था नाही. म्हणजे तुम्ही आमच्या सोबत चिटिंग करताय, तुम्ही आमच्या सोबत फसवणूक करताय आणि आमच्या नावावरती तुम्ही त्या म्हणजे आमच्या नावावर येणारा जो पैसा आहे, संपत्ती आहे, तिची लूट करताय. हे लूट आपल्याला खऱ्या अर्थाने थांबवता आलं पाहिजे. म्हणून मी म्हणालो होतो की आमची स्वतंत्र शिक्षण व्यवस्था असली पाहिजे आणि त्या शिक्षण व्यवस्थेमधून आम्हाला आमच्या मुलांना शैक्षणिक दर्जाने उभं करता आलं पाहिजे. त्या सुद्धासाठी मी सांगितलं की तुम्हाला तशा स्वरूपाचा कायदा करून घ्यावा लागेल. आता रोजगाराचा प्रश्न आहे. अलीकडे सगळ्या क्षेत्रातले रोजगार समाप्त होत आहे, हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. सगळे जे सार्वजनिक क्षेत्र होते, सगळे सार्वजनिक क्षेत्र आता विक्रीला काढलेले आहेत आणि संविधानाने तुम्हाला घटनेने तुम्हाला जो अधिकार दिला होता रिझर्वेशनचा, तो रिझर्वेशनचा अधिकार सुद्धा त्यांनी मोडीत काढायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे सर्व क्षेत्र हे सार्वजनिक मालकीचे असण्यापेक्षा किंवा राष्ट्रीय मालकीचे असण्यापेक्षा ते आता राष्ट्रीय मालकीचे किंवा सार्वजनिक मालकीचे न असता सरकार ज्याच्या मर्जीने चालते अशा साम्राज्यवादी पुंजीपतीकडे, कॉर्पोरेटकडे ट्रान्सफर करण्याचं काम जर केलं गेलं तर संविधानाने या देशातल्या नागरिकांना भारतीय नागरिक म्हणून जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा फायदा त्या नागरिकांना होणार आहे का? आणि ही जी गोष्ट होत आहे ही गोष्ट लोकशाहीच्या मूल्यामध्ये बसते का? कारण लोकशाहीचं तत्व मूल्य हे त्या देशातील नागरिकांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी खरं म्हणजे लोकांचं शासन म्हणून घोषित करणारं मूल्य आहे. तर हे लोकांचं शासन आपल्याला वाटतं का? जे शासन लोकांचे अधिकार गोठवते आणि लोकांचे सार्वजनिक अधिकार मोडीत काढून या देशातल्या मूठभर लोकांना ते अधिकार देऊन या लोकांवर आर्थिक साम्राज्य किंवा आर्थिक गुलामी लादण्यासाठी सहकार्य करते, ते सरकार खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी सरकार असं तुम्हाला म्हणता येईल का?
हे प्रश्न यासाठी मी निर्माण करतो की हे प्रश्न यासाठी तुमच्यासमोर मांडतो की चळवळ कोणत्या बाजूने आता आपल्याला उभी करावं लागणार. चळवळ जी उभी करायची आहे तर तुम्हाला ही प्रश्न समजून घेतल्याखेरीज तुम्हाला तुमच्या चळवळीला खऱ्या अर्थाने इथे योग्य दिशेने वळवता येणार नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजे. आता हा प्रश्न जर रोजगाराच्या बाबतीमध्ये आपण घेतला, आमच्या लोकांना जर असं वाटलं की आम्हाला नोकरी करायची नाही, आम्हाला स्वतःचे उद्योग उभे करायचे, स्वतःचे व्यवसाय उभे करायचे, स्वतःचं मार्केटिंग सेक्टर उभं करायचं आहे, आम्हाला स्वतंत्र फायनान्शियल सेक्टर उभं करायचं आहे, तर हे करण्यासाठी सुद्धा सरकारने कायदा केला पाहिजे की आम्हाला स्वतःचं मार्केटिंग सेक्टर, स्वतःचं फायनान्शियल सेक्टर, स्वतःचं उद्योग सेक्टर, हे जे उद्योग आहे हे सगळे इंडस्ट्रियल हा जो भाग आहे हा सर्वच्या सर्व कायदेशीर आदिवासींच्या हक्काचा केल्याखेरीज आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून घेता येणार. आता आर्थिक स्वातंत्र्य जर नसेल तर मी सांगितलं की तुम्ही गुलामीत असाल, कारण नोकरी हे काही तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकत नाही. छोटा मोठा रोजगार तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकत नाही, कारण यातून जे काही मिळकत तुम्हाला मिळते ती फक्त मिळकत तुमची रोजी रोटी भागवण्यापुरती मिळकत असते. तुम्हाला स्पर्धात्मक उभं राहायचं असेल तर ती पुंजी मात्र यातून तुम्हाला प्राप्त करता येत नाही. मग स्पर्धात्मक पुंजी जर उभी करायची असेल तर मग उद्योग झालं, व्यापार झालं, फायनान्स झालं, त्याच्यानंतर बँकिंग झालं, हे सारेच्या सारे सेक्टर्स कायदेशीर 5व्या आणि 6वीच्या सूचीच्या अनुषंगाने त्याचा अधिकार पूर्णतः आपल्या सर्व आदिवासींकडे आला पाहिजे. या पद्धतीने त्याचा विचार होणं काळाची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की उलगुलानाची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आजच्या चळवळीशी जुळणारी नाही. उलगुलानाची कन्सेप्ट ही जी व्यवस्था आहे, जी व्यवस्था आपले अधिकार सारे हिरावून घेत आहे, मग ते सामाजिक असतील, आर्थिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा धार्मिक असेल, हे सारेच्या सारे अधिकार हिसकावून घेणारी असेल तर ती व्यवस्था मलमपट्टी केल्याने आपले अधिकार आपल्याकडे देणार नाही. मग ते अधिकार आपल्याला ती व्यवस्था ध्वस्त करून नवी व्यवस्था आणूनच खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्याकडे घेता येईल. तर त्या दृष्टीने चळवळीने विचार केला पाहिजे. त्याला उलगुलान म्हटलेलं आहे, त्याला खऱ्या अर्थाने उलगुलान म्हटलेलं आहे. उलगुलान म्हणजे आज काही चालतं ते म्हणजे उलगुलान नाही, तर ते मी सांगितलं की ते आदर्शवादाची भूमिका आपल्याला, की आपली शासन आहे आणि त्या शासनाकडून आपण मागण्या करून आपल्या मागण्या सोडून घेतल्या पाहिजे. अशा स्वरूपाच्या चळवळी आपण खऱ्या अर्थाने राबवत आहोत. त्याच्यामुळे इथल्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही व्यवस्थेला आव्हान करता असे उभं होताना आपली चळवळ दिसत नाही. असं उभी होताना आपली चळवळ आपल्याला दिसत नाही. दुसऱ्या चळवळीच्या दृष्टीने चळवळीचं नेतृत्व करणारी माणसं हे पारंपरिक पद्धतीने विचार करणारी आहेत. सगळ्या चळवळी तुम्ही तपासून पहा. नेतृत्व करणारा माणूस हा पारंपरिक पद्धतीने विचार करतो. चळवळी त्याच्या विरोधात माझ्या विरोधात त्याचं असं करत करत आपण खरं म्हणजे चळवळी नव्या जन्माला आणलेल्या आहेत. खरं म्हणजे नव्या चळवळी निर्माण म्हणजे जन्माला येण्याचे काही कारण नव्हतं, परंतु आलेले आहे. प्रत्येकाला असं वाटलं की मला नेतृत्व करता आलं पाहिजे, मला तिकडे नेतृत्व करण्यासाठी संधी नाही किंवा माझं नेतृत्व डावलल्या जाते. या भावनेतून या साऱ्या गोष्टी निर्माण होत गेल्या. परंतु साऱ्या चळवळी जरी एकत्र केल्या तरी या चळवळीचा अर्थ समाज व्यवस्था बदलण्याकडे आहे का, नवे परिवर्तन घडवून आणण्याकडे आहे का? सैद्धांतिक भूमिका मांडत असताना मात्र आम्ही महापुरुषांचे दाखले देतो. मी आता तुम्हाला एक उदाहरण, एक दाखला देतो, फार महत्वाचा दाखला देतो. 1947 पूर्वी आपला देश हा पारतंत्र्यामध्ये होता आणि हा ब्रिटिश सत्तेच्या पारतंत्र्यामध्ये होता, इंग्रजांच्या पारतंत्र्यात नव्हता. आपल्याला शिकवलं गेलं की आपण इंग्रजाचे गुलाम होतो किंवा इंग्रजांनी आपल्याला पारतंत्र्यामध्ये ठेवलं होतं. म्हणजे खरं म्हणजे इंग्रजांनी आपल्यासोबत कोणतीही लढाई करून आपल्याला पराभूत करून आपली सत्ता आपल्या हातात घेतलेली नव्हती. मग काय झालं होतं तर
या देशामध्ये युरोपची जी व्यापारी आहे ती युरोपची व्यापारी इसवी सन 16 मध्ये खरं म्हणजे व्यापार करण्यासाठी आले. आपण इतिहासामध्ये आपल्या भूगोलमध्ये एक लेसन होता, व्यापार करण्यासाठी आले आणि राज्यकर्ते बनले. असं कुठेच सांगितलं नाही की इंग्रजांनी तुमच्या विरोधात लढाया केल्या, तुम्हाला पराभूत केलं आणि तुम्हाला जिंकून आपलं गुलाम केलं, असा इतिहास नाही. तर ते व्यापारासाठी आले, लक्षात ठेवा. व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले. कसे राज्यकर्ते बनले? पहिल्यांदा त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य आपल्या ताब्यात घेतलं आणि ते स्वातंत्र्य ताब्यात घेऊन नंतर आर्थिक साम्राज्य प्रस्थापित केलं. आर्थिक साम्राज्याच्या भरोशावर मग इथे त्यांनी इथल्या साऱ्या सत्ता आपल्या हातामध्ये घेतल्या आणि ती सत्ता ब्युरोक्रेसीच्या, नोकरशाहीच्या भरोशावर राबवली. जसं उदाहरण घेऊया आपण, आपला तालुका आहे. आजच्या स्थितीमध्ये तालुक्याचा प्रमुख जो एसडीओ आहे तो आज तुम्हाला आपला माणूस दिसते, पण त्या काळामध्ये तालुक्याचा प्रमुख म्हणजे एसडीओ जर असेल किंवा तहसीलदार असेल किंवा जे प्रमुख पद आहेत ज्यांच्याकडे अधिकार आहेत, हे सारेच्या सारे अधिकार इंग्रज अधिकाऱ्याकडे असायचे. कलेक्टर इंग्रज अधिकारी, मिलिटरी प्रमुख इंग्रज अधिकारी, म्हणजे जे प्रमुख आहेत, जस्टिस असेल तो इंग्रज अधिकारी. परंतु त्यांच्या हाताखाली राबणारी जनता जी होती, जे लोक होते, ते कोण होते? तर ते सारेच्या सारे भारतीय होते, ते सारेच्या सारे इंग्रज नव्हते. म्हणून या ब्युरोक्रेसीने आपल्या लोकांना आपल्या खाली ठेवून, नोकरीमध्ये ठेवून, बाबूगिरीमध्ये ठेवून त्यांच्याकडून आपली सत्ता राबवली आणि इथल्या साऱ्या सत्ता आपल्या हातात गेल्या. इथली शासन यंत्रणा त्यांच्या हातामध्ये होती, इथली सामाजिक यंत्रणा त्यांच्या हाताखाली होती, इथली आर्थिक यंत्रणा, इथली राजकीय यंत्रणा, ह्या साऱ्या यंत्रणा त्यांच्या होत्या. एवढेच नव्हे तर न्यायिक यंत्रणा सुद्धा त्यांनी स्वतःच्या निर्माण केल्या होत्या. मग त्या शासन यंत्रणेच्या विरोधात जे कोणी बंड करतील त्यांना शिक्षाची तरतूद हे त्याची यंत्रणा ठरवत होती, लक्षात ठेवा. हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणून इंग्रजांनी तुमच्यावर युद्ध करून पारतंत्र्य राखलं, हे जी गोष्ट चुकीची सांगितल्या जाते ते चुकीची आहे. तर काय झालं, ही गोष्ट यासाठी सांगतोय मी तुम्हाला की जी कंपनी आली त्या कंपनीने व्यापार केला आणि त्या कंपनीने 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं, लक्षात ठेवा. 1, 2, 3 वर्ष नाही आहे, तर या कंपनीनं आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, लक्षात ठेवा. ब्रिटिशांची ती कंपनी होती आणि ती कंपनी इथे खऱ्या अर्थाने राज्य करण्याच्या हेतूने आलेली कंपनी होती, लक्षात ठेवा. म्हणजे इसवी सन 1600 मध्ये ती कंपनी आली आणि नंतर आपल्याला त्यांनी गुलाम केलं. आपल्याला स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या भूमिका कसोटीच्या चौकटीमध्ये तपासून पाहण्यासाठी अडचण निर्माण होती, म्हणून स्वातंत्र्याचं आंदोलन हे इंग्रजाच्या विरोधातलं आंदोलन होतं असं सातत्याने भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु स्वातंत्र्याचं आंदोलन हे पूर्व युरोपमधील जे व्यापारी होती त्यांची जी कंपनी होती त्या कंपनीकडे होतं, हे मात्र जाणून सांगण्यात आलेलं नाही, लक्षात ठेवा. मग हे का जाणून सांगण्यात आलं नाही? तर आता तुम्हाला माहित असेल की हे सारेचे सारी यंत्रणा या देशामध्ये कंपनी सरकारकडे घेऊन जाताना दिसत्या. जसं ब्रिटिशांची कंपनी आपल्या देशात आली त्याच पद्धतीनं आता या देशातली कंपनी आपल्यावर कधी लादता येईल त्या पद्धतीचे प्रयत्न खऱ्या अर्थाने इथे सुरू झालेले आहेत. खरं म्हणजे जनतेसाठी जे शासन असतं त्या शासनाने जनतेच्या अपेक्षा घेऊन, लक्षात घेऊन तशा स्वरूपाने जनतेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आता एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. गेल्या 60-65 दिवसापासून या देशातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे की या देशातल्या सरकारने जे काही 3 कायदे आणलेले आहेत ते 3 कायदे आमच्या हिताचे नाही, म्हणून सरकारने 3 कायदे जे आहेत ते रद्द केले पाहिजे, मागे घेतले पाहिजे असं नाही. श्रमिक, कष्टकरी, शेतकऱ्याची, मजूरदार वर्गाची खऱ्या अर्थाने भावना आहे. मग आता विचार करा तुम्ही, या देशातलं सरकार या देशातल्या स्वतंत्र देशातल्या जनतेच्या भावनेशी खेळ करते.
रोज हे सांगितलं जात आहे की जे आम्ही कायदे आणलेले आहेत ते कायदे शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणारे आहे, ते शेतकऱ्याच्या हिताचे आहे, शेतकऱ्याला कुठेतरी स्पर्धेत उतरवणारे आहे, शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थान प्राप्त करून देणारे आहे. अशा स्वरूपाचं बुमरँग करण्याचं काम या देशातलं सरकार करते. पण या देशातला शेतकरी म्हणतात की हे सरकार जे कायदे आणले ते कायदे त्यांनी खऱ्या अर्थाने रद्दच केले पाहिजे. या देशामध्ये जर लोकांचं शासन असतं तर लोकांच्या जनभावनेचा आदर या देशातल्या सरकारने केला असता किंवा नाही, हा सामान्य प्रश्न आहे. म्हणून येणारी जी सरकार येताना दिसते आहे ती सरकार, मी फार धैर्यानं सांगतोय, हिमतीनं सांगतोय किंवा एक फार मोठी हिंमत करून बोलताय की या देशामधल्या सरकारामध्ये राजकीय दृष्टिकोन शिल्लक राहिलेला नाही. कारण राजकीय दृष्टिकोन शिल्लक असता तर शेतकऱ्यांना अशा स्वरूपाने मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरवतावं लागलं नसतं. मग काय आहे तर या देशातल्या सरकारकडला राजकीय दृष्टिकोन संपून व्यापारी दृष्टिकोन आलेला आहे. ज्याच्या हातात सत्ता त्यांनी त्याच्या पद्धतीने सत्ता चालवली पाहिजे आणि त्यांना त्याचं वर्चस्व लादण्यासाठी, त्याची संस्कृती लादण्यासाठी, त्याचं सर्व काही लादण्यासाठी सत्ता असली पाहिजे. अशा पद्धतीचं खऱ्या अर्थाने या देशाने शासन यंत्रणेने वळण घेतलेलं आहे. आणि म्हणून मला हे सरकार राजकीय सरकार आहे असं वाटत नाही, तर हे साम्राज्यवाद्यांचं सरकार आहे, हे कॉर्पोरेट घराण्याचं सरकार आहे आणि त्यांना या देशातल्या लोकशाहीशी काही देणं घेणं नाही. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने काम करत आहे. मग ज्या देशातल्या सरकारने लोकशाही मूल्यांना नाकारलं ते सरकार या देशातल्या लोकांना, या देशातल्या आदिवासींना, या देशातल्या कायद्याने आणि संविधानाने दिलेले अधिकार खऱ्या अर्थाने मिळवून देऊ शकेल का, हा आजचा तुमच्या समोरचा खऱ्या अर्थाचा प्रश्न आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला आता खऱ्या अर्थाने विचार करायचा आहे. आपल्याला सिद्ध होण्याची संधी आजच्या या वातावरणाने निर्माण करून दिलेली आहे. आपण जर यामध्ये सिद्ध होऊ शकलो नाही, अस्तित्व टिकवून ठेवू शकलो नाही, तर भविष्यामध्ये तुम्हाला या देशामध्ये स्वतंत्र जीवन जगणं कठीण होईल. हे मात्र आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आणि म्हणून उलगुलानीची चळवळ म्हणजे परिवर्तनाची चळवळ, परिवर्तनाची चळवळ म्हणजे बदलाची चळवळ, बदल म्हणजे क्रांतिकारी सिद्धांताने आलेला बदल अशी त्याची अपेक्षा. क्रांतीचा अर्थ रक्तपात असा होत नाही. जे जुनाट शासन यंत्रणा आहे, जी जुनाट व्यवस्था आहे, आजचं तिचं मूळ हे शोषणावर आधारलेलं मूळ आहे, ते मूळ खऱ्या अर्थाने उपडून फेकायचं. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि संधीची समानता या तत्वावर शोषण विरहित समाज व्यवस्था निर्माण करणं हे खरं म्हणजे आपलं मूळ ध्येय असायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये, या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण खऱ्या अर्थाने उभं राहिलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण उलगुलानवादी आहोत हे प्रूव्ह होईल. केवळ भाषणामध्ये उलगुलान शब्द वापरल्याने आपल्याला स्वतःला प्रूव्ह करता येणार नाही. म्हणून मी सांगितलं तर आदर्शवादी चळवळीने आता मिलिटन्सीकडे आलं पाहिजे. मिलिटन्सी याचा अर्थ दुसऱ्याला बाधा पोहोचवणे असा होत नाही, तर ज्यांनी दुसऱ्याला बाधा पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे ती व्यवस्था मुळात उखडून फेकणे आणि लोकांची, लोक स्वातंत्र्याची, लोक अधिकारांची, लोकांच्या सुरक्षतेची व्यवस्था निर्माण करणारी चळवळ खऱ्या अर्थाने आपल्याला उभी करता आली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे आपण चळवळीला बघितलं पाहिजे असं माझं ठामपणे मत आहे. अशा पद्धतीनं खरं म्हणजे मत आहे. मग चळवळ ही केवळच या गोष्टीवर आधारलेली नाही, चळवळ साहित्यावर आधारलेली आहे. साहित्याची मूल्य सुद्धा काय, तुम्हाला आठवत असेल की 56ला जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा घेतली तर 56 पासून जवळपास 20 वर्ष तुम्ही जर ते आंबेडकरी साहित्य वाचलं तर ते साहित्य या देशातल्या ज्या व्यवस्थेने त्यांना गुलाम केलं, आपल्याला गुलाम केलं, बहुजनांना गुलाम केलं, त्या व्यवस्थेला हादरा देणारं साहित्य होतं.
म्हणजे ते साहित्य इतकं स्ट्रॉंगली उभं झालं होतं या व्यवस्थेच्या विरोधात. त्यामुळे इथली त्यांची जी साहित्य व्यवस्था होती, त्यांची जी शासन व्यवस्था होती, त्यांची जी सामाजिक व्यवस्था होती, चातुर्वर्ण व्यवस्था होती, ती सारीच्या सारी व्यवस्था खरं म्हणजे घाबरायला लागलेली होती. आपलं साहित्य सुद्धा आपण असा विचार करायला लागलो साहित्याच्या बाबतीमध्ये. ज्या आदिवाशानं साहित्य लिहिलं, मग कविता लिहा, कादंबरी लिहा, आत्मचरित्र लिहा, हे लिहिणारा जर आदिवासी असेल तर त्याला आपण आदिवासीचं साहित्य म्हणायला लागलो. पण त्या साहित्यामध्ये आदिवासीच्या जनजीवनाचं, आदिवासीच्या स्वातंत्र्याचं, आदिवासींवर लादणाऱ्या गुलामगिरीच्या विरोधात बंड करणारं आणि आदिवासीला या सगळ्या शोषण यंत्रणेतून बाहेर करणाऱ्या प्रतिमात्मक भूमिका घेणारं साहित्य असेल तर ते खरं म्हणजे आदिवासी साहित्य आहे. आदिवासी माणसानं साहित्य लिहिलं म्हणून ते आदिवासीचं साहित्य होऊ शकत नाही. परिवर्तनवादी माणसानं साहित्य लिहिलं म्हणून परिवर्तनवादीचे साहित्य होऊ शकत नाही. ते साहित्य परिवर्तनवादी होऊ शकते, ते इथल्या व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम निर्माण करते आणि या व्यवस्थेमधली खोट काढून नवी व्यवस्था निर्माण करण्यासाठी लिखाण करते. त्याला आपण खरं म्हणजे आदिवासी साहित्य किंवा परिवर्तनवादी साहित्य म्हणून. मग हे सारे अंग आपण त्या पद्धतीनं तपासू पाहिजे. मग तुम्ही साहित्यातलं घ्या, कलेतलं घ्या, जे जे माध्यम आहे समाज बदलणारे, त्या सगळ्या समाज बदलण्यामध्ये समाज परिवर्तन करण्याचे दृष्टिकोन आले पाहिजे. समाजाला, या समाजात इतरांच्या बरोबरीनं स्थान प्राप्त करून देणारं जे काही सैद्धांतिक मांडणी आहे, ती मांडणी त्या खऱ्या म्हणतात त्यामध्ये आलं पाहिजे. केवळ आपण या प्रवाहामध्ये आहोत म्हणून त्यांच्या सोबत चाला असं जर आपण करत बसलो तर एक दिवस आपली नाव डुबल्यासारखी राहणार नाही. हे आपल्याला आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून एकूण या व्यवस्थेतलं बंड म्हणजे खरं म्हणजे उलगुलान आहे. मग तुम्ही बिरसा मुंडाचं उदाहरण घ्या. बिरसा मुंडाचं उदाहरण तेच आहे की जी ब्रिटिश कंपनी होती, त्या ब्रिटिश कंपनीच्या विरोधामधलं त्याचं बंड होतं. आता आपण त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, आपण त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न. कोणत्या? जंगल जमीन, जल जंगल जमीन, बरोबर आहे बा. जल जंगल जमीन हा बिरसा मुंडाचा नारा होता. जल जंगल जमीन हा जो नारा होता, हा बिरसा मुंडांनी जो नारा दिला होता, तो नारा तिथून आपल्याला सहजासहजी मिळेल या हेतूने दिला होता का? तर त्यांनी न्यायिक भूमिका घेतली होती की आम्ही जी माणसं आहोत ती खऱ्या अर्थाने मूळ माणसं या देशातली आहोत आणि म्हणून या जंगलावर, या साधन सामुग्रीवर आणि इथल्या सर्व याच्यावरती आमचा अधिकार असल्यामुळे हे सारं आमच्या मालकीचं झालं पाहिजे कायदेशीर, अशी भावना त्याच्या मागची होती. सरकार आपल्याला ते करून देणार नव्हतं. ब्रिटिश सरकार किंवा कंपनी सरकार हे काही आपल्याला करून देणार नव्हतं, परंतु हे आमचं आहे म्हणून आमच्यासाठी करून दिलं पाहिजे असा आधार त्यांच्या चळवळीचा होता. तशा पद्धतीनं आपण भूमिका घेऊन त्या सरकारला हादरे देण्याचं काम करत आलेलं नाही. आणि म्हणून येत्या काळच्या चळवळी ह्या उलगुलानवादी चळवळी, परिवर्तनवादी चळवळी नाही, तर प्रस्थापित व्यवस्थेशी हात मिळवून जे मिळतं ते मिळवून घेण्यासाठी त्यांच्या मागे मागे आणि त्यांनी ओढलं तसं तसं जाणाऱ्या खऱ्या अर्थाने चळवळी आहे. आणि म्हणून येणारा भविष्यकाळ हा आपल्याला पुन्हा पारतंत्र्याकडे, पुन्हा गुलामीकडे घेऊन जाणारा काळ आहे असं मला म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, उलगुलानाची चळवळ हे शास्त्रशुद्ध मांडणीवर उभी होती. मग शेतीचा अधिकार असेल, संस्कृतीचा अधिकार असेल, जंगलावरील आपल्या अधिकार असेल, तर याला शास्त्रीय दृष्टिकोन होता. त्याचं कारण असं आहे, आपण जेव्हा संस्कृतीचा विचार करतो किंवा आपण जेव्हा आदिवासी म्हणून स्वतःला समजून घेतो, मग आदिवासी म्हणजे नेमकं काय? शासनाने जे 11 निकष ठरवून दिले ते म्हणजे आदिवासी का? नाही. तर आदिवासीची एक व्यापक अशी व्याख्या मी केलेली आहे. ती व्यापक व्याख्या अशी आहे, मानवी अस्तित्वाचा आरंभ म्हणजे आदिवासी. मानवी अस्तित्वाचा आरंभ म्हणजे आदिवासी आणि मानवी संस्कृतीचा आरंभ म्हणजे आदिवासी संस्कृती.
आरंभ म्हणजे सुद्धा आदिवासी. म्हणून पहिल्यांदा ज्या काही चळवळी उभ्या होत्या तर ते सांस्कृतिक चळवळी होत्या. आपल्याला माहित असेल सांस्कृतिक चळवळी उभ्या झाल्या होत्या. सांस्कृतिक चळवळी का उभ्या झाल्या, सांस्कृतिक बंड का झाले, तर या देशामध्ये पहिले मूल्य रुजवणारी सांस्कृतिक जे काही वारसा किंवा सांस्कृतिक जे चळवळ आहे ती चळवळ आदिवासींची चळवळ होती. आणि ती चळवळ ट्रायबल कम्युनिझमच्या तत्वावर, आदिम साम्यवादाच्या तत्वावर उभी असणारी चळवळ होती. आणि त्यातून त्यांनी असं सांगितलं होतं की आमची ही जी सारी संस्कृती आहे हे निसर्गवादी संस्कृती आहे. निसर्गवादी म्हणजे भौतिकवादी संस्कृती आहे. जे आहे सत्य निसर्गामधलं त्या सत्याचा स्वीकार करून जगण्यासाठी प्रेरित झाले करणारी आमची संस्कृती आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संस्कृती नष्ट करण्यासाठी, तिचा नायनाट करण्यासाठी, तिला पराभूत करण्यासाठी खऱ्या अर्थाने ईश्वरी संस्कृतीचा निर्माण करण्यात आलेला आहे. संघर्ष खऱ्या अर्थाने झाला. आणि ईश्वरी संस्कृतीमध्ये ईश्वराचं अस्तित्व आणि निसर्गवादी संस्कृतीमध्ये निसर्गाचं अस्तित्व यामध्ये संघर्ष उभा करून दिला. आणि त्यांनी सांगितलं की निसर्गाचं अस्तित्व हे ईश्वराने आणलेलं अस्तित्व आहे. असा प्रयत्न करून आपल्याला पराभूत करण्याचा प्रयत्न केलेला लक्षात ठेवा. परंतु या सर्व गोष्टीशी आपण संघर्ष करत 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 आजही जिवंत आहोत. परंतु आपल्याबद्दल असं बोलल्या जाते आदिवासी समाज म्हणजे भोळा समाज, आदिवासी समाज म्हणजे गरीब समाज, आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा समाज. म्हणजे आजच्या स्थितीमध्ये आदिवासीची अशी संकल्पना, जंगलात राहणारा, भोळा समाज, गरीब समाज, आदर्श समाज म्हणजे आज्ञा पाडणारा समाज. खरं म्हणजे आदिवासी इतका आपल्या जीवनामध्ये संघर्ष करणारा दुसरा माणूस तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. त्याच्या अस्तित्वापासून तर जगण्याच्या आजच्या स्थितीपर्यंत तो संघर्ष करत आलेला आहे, संघर्ष करत राहणार आहे आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणार. परंतु त्याचं अस्तित्व टिकवायचं असेल, बदलणाऱ्या काळाला आव्हान करणारी आपली ताकद आपल्याला त्यांना देता आली तर मग त्याला त्याचं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यामध्ये तो खऱ्या अर्थाने पुढे राहील. आता अलीकडे तुम्हाला मी सांगतो या देशामध्ये एक सत्तेचं वार तर आहेत, ही सत्ता कोणाच्या हातात राहील. परंतु दुसरं एक गोष्ट अशी आलेली आहे की या देशात कोणती संस्कृती जिवंत ठेवायची, हा देश कोणत्या संस्कृतीचा आहे अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्यात आलं. आणि म्हणून हा देश खऱ्या अर्थाने पुन्हा ईश्वरशाहीकडे झुकवण्याचं काम इथल्या सत्ता करताना दिसत आहे. आणि म्हणून अशा काळामध्ये नव्या उलगुलानवादी चळवळीला उभं करून या परिस्थितीला का या व्यवस्थेला आव्हान करणाऱ्या चळवळी उभ्या करणं हे आजच्या काळाची गरज आहे. आणि ते करण्याचं काम आपण करू असं एक आव्हान आपल्यासमोर करतो. आणि या ठिकाणी मी माझी जी भूमिका आहे ती भूमिका विस्तृतपणे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ती आपण समजून घेतली असेल असं समजून या ठिकाणी थांबतो. जय बिरसा, जय उलगुलान.